गुरुपौर्णिमेनिमित्त सुंदरम नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। गुरुवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी हजारो भक्तांनी गर्दी केली होती। श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूळ मूर्तीवर लघुरुद्र अभिषेक व रुद्र स्वाहा पूजा पार पडली। त्यानंतर भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचं सामूहिक पारायण करण्यात आलं। यावेळी दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात आली। महाआरतीनंतर 6 ते 8 हजार भाविकांना महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं। महाप्रसाद वाटपाआधी विधिवत महाप्रसाद पूजनही करण्यात आलं। भाविकांनी मनोभावे दर्शन घेऊन सुख समृद्धी व आशीर्वादाची प्रार्थना केली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेवा मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष रमेश मेंढापूरकर, उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड, खजिनदार रवींद्र हत्याळकर, सहसचिव रवींद्र हत्याळकर यांच्यासह सदस्य दिलीप राऊत, नागेश हत्याळकर, श्रीकांत लिगाडे, योगीनाथ बनारे यांनी परिश्रम घेतले। शिस्तबद्ध व्यवस्थापन, भक्तिभावपूर्ण वातावरण आणि सेवाभावी कार्यकर्त्यांमुळे गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला। माझं नाव संजोग सुरगांकर, सचिव श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ सुंदरम नगर विजापूर रोड सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ मंदिरातर्फे दिनांक 7/7/2025 ते 9/7/2025 पर्यंत सकाळी 9:30 ते 12 वाजेपर्यंत सामूहिक पोथीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे आज दिनांक 10/7/2025 रोजी सकाळी महाराजांच्या मूळ मूर्तीस लघुरुद्राभिषेक करण्यात आलेला आहे। त्यानंतर दुपारी 12 वाजता हबप इंगळे महाराज, श्री दादा गायकवाड साहेब, राजकुमार सुरवसे साहेब, सतीश दिवेकर व अमोलनाना चव्हाण, धीरज वाघमोडे व रवी पवार, त्याचप्रमाणे मधुकर आठवले या मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे।